हाय हॅलो नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकमत सखी। बऱ्याच दिवसांनी तुम्ही आज दिवाळीची खरेदी करू शकता माझ्यासोबत आणि आज आपण दिवाळी संबंधित लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली तुम्हाला कुठे मिळणार आहे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। ही खरेदी तुम्ही करू शकता डोंबिवलीला। डोंबिवली ईस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी 2 मिनिटं वॉकिंगवर तुम्हाला रामनगर इथे यायचं आहे आणि शिव मंदिर रोडवरच श्री साई सुगंधी या नावाची ही शॉप आहे। इथे तुम्हाला दिवाळीसाठी लागणारं संपूर्ण साहित्य एकाच छताखाली मिळणार आहे। चला तर मग ते कोणत्या प्राइस मध्ये आपल्याला अवेलेबल आहे बघूयात। चला तर श्री साई सुगंधी या शॉपमध्ये मी सध्या आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भरपूर असं दिवाळीचं साहित्य आपल्याला या एका शॉपमध्ये मिळणार आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता लक्ष्मी पूजनाची जी आपण घरी मांडणी करतो ती योग्य पद्धतीने कशी करावी ती सुद्धा इथे मांडणी करून दाखवलेली आहे। आणि इथे या वस्तू आपल्याला कोणत्या प्राइसमध्ये अवेलेबल आहे आणि त्या आपण घरी घेऊन जाण्यासाठी त्याचे बेनिफिट सुद्धा काय आहेत हे सगळं आपल्याला सांगणार आहेत दीप। खूप खूप स्वागत आहे तुमचं। सो तुम्ही इथे बघू शकता जेव्हा आपण दिवाळीची लक्ष्मीपूजेची मांडणी करतो तर इथे अशा पद्धतीने हे सगळं साहित्य ठेवलेलं आहे आणि एक एक वस्तूचं इथे महत्त्व आपल्याला मिळतं। आणि जसं इथे सांगितलं हे बघा, इथे दिसते पिवळी मोहरी आहे, कमळगठ्ठ्यांच्या बिया आहेत आणि कवडी आहे, पिवळ्या कवडीचं जास्त महत्त्व असतं। गोमती चक्र आहे, हळकुंड आहे, इथे श्रीयंत्र आहे आणि देवी सरस्वती, देवी माता लक्ष्मी आणि श्री गणेशाच्या प्रतिमा सुद्धा आहे ज्या तुम्ही इथनं खरेदी करू शकता। याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धन कुबेर यांची मूर्ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत। आणि जसं दिवाळीचा सण स्टार्ट होतो धनतेरस पासून तर धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते, अगदी त्यांची मूर्ती सुद्धा तुम्हाला या दुकानात मिळणार आहे। सो काय काय वस्तू यावेळेस आहेत तुमच्याकडे, कोणत्या प्राइसमध्ये आहे, काय सांगाल याच्याबद्दल? आपल्याकडे दिवाळी लक्ष्मी पूजन म्हणजे दिवाळी स्टार्ट झाली की धनतेरस पासून सगळं सण आणि सगळं पूजेचं साहित्य सगळं स्टार्ट होतं। तर स्टार्टिंग धनतेरस पासून आपण म्हणतो की खरेदी काय करायची, देवाची वस्तू काय खरेदी करायची, तर ते सगळे वस्तू आम्ही आणि लक्ष्मीपूजन मध्ये त्याला कसं उपयोग करायचा, कसं वापरायचं, देवी लक्ष्मीला आपण पूजा कशी मांडायची ते सगळं सामान आम्ही इकडे असं पूर्ण डिस्प्ले केलंय त्याचं। तर इथे ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत ना त्या प्रत्येक वस्तूचं महत्त्व आहे। तुम्हाला सांगते, हे जे मोहरी आहे हे समृद्धीचं प्रतीक आहे किंवा आपल्या घरात नजर दोष असतील ते सुद्धा दूर करणारी ही पिवळी मोहरी आहे। त्यानंतर कमळगठ्ठ्याची माळ सुद्धा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येते असं म्हणतात। आणि पिवळ्या कवडीचं महत्त्व म्हणजे आपल्या घरामध्ये धन समृद्धी आकर्षित करण्यासाठी पिवळ्या कवडीला खूप महत्त्व आहे, कारण हे देवी लक्ष्मीशी रिलेटेड आहे। त्यानंतर गोमती चक्र सुद्धा आपल्याकडे धन आकर्षित करते आणि लक्ष्मी मातेला स्थिर ठेवते असं म्हणतात। आणि त्यानंतर हळकुंड सुद्धा आरोग्याचं प्रतीक मानलं जातं आणि सोबततेचं प्रतीक मानलं जातं। तर अशा प्रकारचे हे साहित्य आहे जे तुम्ही इथनं खरेदी करू शकता। बरं मला हे सांगा, हे जे प्लेट्समध्ये जे तयार केले आहे ते आपल्याला असं मिळणार आहे का? हे ॲक्च्युली आम्ही तुम्ही घरी जाऊन त्याला कसं मांडणार देवी लक्ष्मी समोर ते दाखवण्यासाठी ठेवलंय, त्या असं दाखवणार। बाकी हे तुम्हाला वस्तू पॅकेट्स मध्ये आम्ही पॅक केलेले आहेत इंडिव्हिज्युअली, तसे मिळतील। प्लस हे जे डिश आहेत, जे डिझाईन वेगवेगळे प्रकारचे डिश आहेत, डिझाईनचे डिश आहेत, साईज ते पण सेपरेट आपल्याकडे मिळेल तुम्हाला। बरं, तर बघा हे जसं यांनी डिस्प्ले करून ठेवलेले आहे अगदी अशा पद्धतीने तुम्ही सजवू शकता। यांच्याकडे वेगवेगळे पॅकेट आहे, ते पॅकेट मला दाखवा। जर तुम्हाला अशा प्लेट्स हव्या असतील तर प्रत्येक साईज मध्ये या प्लेट्स यांच्याकडे अवेलेबल आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता जे लक्ष्मी पूजनासाठी सर्वात महत्त्वाचे साहित्य आहेत ते अशा पद्धतीने तुम्हाला इथे पॅकेटमध्ये मिळणार आहेत। तर या पॅकेटमध्ये किती असेल साधारणतः आणि आपण किती ठेवायला पाहिजे? 5, 7, 11। अच्छा, तर 5, 7, 11 या काउंटिंगमध्ये तुम्ही हे जे साहित्य आहे ते तुम्ही ठेवू शकता आणि अशा पद्धतीचे हे पॅकेट्स तुम्हाला मिळतात। आणि हे काय आहे? हे आम्ही स्पेशली दरवर्षी जसं तयार करतो 7 पिवळ्या कवड्या, 7 गोमती चक्र आणि 7 कमलगठ्ठे, याचं पूर्ण आम्ही एक किट तयार करतो असं। आणि या वर्षी स्पेशली त्याच्यात एक वेल्वेटची पोटली दिली आहे की समजा देवी लक्ष्मीची तुम्ही पूजा केली, नेक्स्ट डे ते सगळे साहित्य त्याच्यात हे करून पोटलीमध्ये पॅक करून तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा मंदिरात तुम्ही असं ठेवू शकता। हे बघा, हे असं हे पूर्ण असं पॅकेट तयार केलेलं आहे। छान। कितीला आहे हे साधारणतः? हे पूर्ण किट फक्त हे साहित्य आहे ना ते आपल्याला 150 रुपयाला येतं कम्प्लीट। 7 जम्बो साईजच्या पिवळ्या कवड्या, 7 मोठ्या साईजचे गोमती चक्र आणि 7 कमलगट्टे, प्लस ऍडिशनली हे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी त्याच्यात भेटतं। सेट जसं त्यांनी सांगितलं तर हा सेट तुम्ही पूजा झाल्यानंतर
हे सगळं साहित्य एका पोटलीमध्ये जर बांधून ठेवलं किंवा ते धनाच्या ठिकाणी ठेवलं, पूजेच्या ठिकाणी ठेवलं तर आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहण्यास आणि सुख समृद्धी येण्यासही मदत मिळू शकते असं सांगितलं जातं. तर अशा पद्धतीचं हे साहित्य आहे. आणि त्याच्यानंतर आणखी तुम्ही बघू शकता इथे श्रीयंत्र आहे. श्रीयंत्रामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, भरपूर, अगदी छोट्या साईज पासून तर मोठ्या साईज पर्यंत. तर हे कोणत्या मटेरियलमध्ये आहे? हे पित्तळ पंचधातू. ओके, तर तुम्ही हे पितळ आणि पंचधातूमध्ये श्रीयंत्र बघू शकता आणि याची डिझाईन सुद्धा तुम्ही बघू शकता. तर 350 रुपयापासूनचे श्रीयंत्र तुम्हाला इथे मिळू शकतात. आणि आपल्याकडे स्फटिकाची पण श्रीयंत्र आहेत. स्फटिकचे आहे आणि Okay. मेनली हे सर्वात जास्त ह्याला लक्ष्मी श्रीयंत्र म्हणतात, लक्ष्मी Okay. पिरामिड. ह्याच्यात कवड्या, हम्म. गोमती चक्र, गुंज येस, आणि श्रीयंत्र बर, हे पूर्ण खास लक्ष्मी पिरामिड म्हणतात त्याला, वा, लक्ष्मी पूजनसाठी. हम्म. हे स्पेशली अच्छा. हे कितीला आहे? याच्यामध्ये पण साईज आहे का? स्टँडर्ड साईज आहे याची. ओके, तर फक्त 525 रुपयाचा हा पिरॅमिड मिळतो आणि याच्यामध्ये श्रीयंत्र आहे. याची पूजा सुद्धा तुम्ही करू शकता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ते आपल्या घरासाठी नक्कीच निवड करू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, धनसंपत्ती आकर्षित करण्यासाठी नक्कीच मदत मिळू शकते असं म्हणतात. त्यानंतर आणखी बरेच साहित्य आहे, तुम्ही इथे बघू शकता. देवी लक्ष्मी मातेला प्रिय असलेली कमळगठ्ठ्याची माळ सुद्धा आहे. या माळेने तुम्ही लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप सुद्धा करू शकता आणि एकदम ओरिजिनल आहे. तर असे लक्ष्मी कुबेर दीपक सुद्धा आहेत त्यांच्याकडे आणि वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे आणि फक्त 200 रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे. त्याच्यानंतर आणखी बरेच दिवे आहे, तुम्ही इथे बघू शकता. हा जो दिवा आहे शंखचक्राच्या रूपामध्ये असे दिवे सुद्धा तुम्ही लावू शकता. त्यानंतर आणखी एक निरांजन दिसते इथे. सो हे असे कुबेर निरांजन. दिव्यामध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे आणि हव्या त्या प्रकारचे दिवे तुम्ही इथनं खरेदी करू शकता. मग ते लांबण दिवे पण आहेत तुमच्याकडे? लांबण दिवे आहे, निरंजन, वा, कमळ दिवा आहे, सगळे प्रकारचे दिवे आहेत. बरं. तर दिव्यांमध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटी इथे तुम्हाला बघू शकतात. ज्या युनिक पद्धतीचे दिवे आहेत ते आता मी तुम्हाला दाखवले. त्यानंतर दिवाळी ज्या दिवसापासून सुरू होते तो महत्त्वाचा दिवस आहे वसुबारस आणि या दिवसासाठी कामधेनू मातेची म्हणजेच गाय वासराची प्रतिमा खरेदी केली जाते. तर अशा प्रकारची गाय वासराची प्रतिमा सुद्धा तुम्हाला अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत यांच्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर आणखी महत्त्वाच्या मूर्ती म्हणजे देवी लक्ष्मीची प्रतिमा आहे. ती खूप सुंदररित्या इथे दिसते. तर तुम्ही अशा पद्धतीची गजलक्ष्मी सोबतची देवी माता लक्ष्मीची मूर्ती बघू शकता. छान कमळावर विराजमान आहे आणि फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीमध्ये सुद्धा अनेक व्हेरायटी तुम्हाला देवी लक्ष्मी मातेच्या मूर्तींमध्ये बघायला मिळतील. आणि आणखी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी सुद्धा समृद्धीचं प्रतीक मानलं जातं, आनंदाचं प्रतीक मानलं जातं आणि श्री गणेशाचं प्रतीक तर आहेच. तर यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहावं, सुख समृद्धी यावी यासाठी गजलक्ष्मी आपल्या घरी ठेवल्या जातात. तर याच्यामध्ये सुद्धा अगदी छोट्या साईज तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीच्या या गजलक्ष्मी सुद्धा तुम्ही इथनं खरेदी करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला दिसते धन्वंतरी देवतेची मूर्ती. तर धनतेरससाठी तुम्ही अशी धन्वंतरी देवतेची मूर्ती सुद्धा खरेदी करू शकता. ह्या सगळ्या पितळी धातूमध्ये आहेत आणि साईज सुद्धा तुम्हाला हवे ते मिळतील इथे. त्यानंतर घराच्या सुखसमृद्धीसाठी आपण बऱ्याच वस्तू खरेदी करत असतो आणि स्पेशली दिवाळीच्या सणामध्ये अशा अनेक वस्तू खरेदी केल्या जातात. तर तशी ही झाडं सुद्धा आहे जी घराला आपण सजावटीसाठी तर घेऊ शकतो, मात्र या झाडांनी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट होण्यास मदत मिळू शकते असं म्हणतात. तर अशा प्रकारची गोमती चक्राचं झाड आहे. त्याच्यानंतर शंखाचं झाड सुद्धा आहे इथे. याच्यामुळे सुद्धा आपल्या घरात छान सुखसमृद्धी येण्यास मदत मिळते आणि आनंदाचं वातावरण राहतं. त्यानंतर कवड्यांचं झाड सुद्धा आहेत. तर हे जे सगळे गोमती चक्र आहे, कवडी आहे किंवा शंख आहे, तर हे सगळं आपल्या घरामध्ये सुबत्ता आणण्यास मदत करतात. आणि ह्या सगळ्या वस्तू ज्या आहे देवी लक्ष्मीशी संबंधित असल्यामुळे दिवाळीच्या सणामध्ये या वस्तू खरेदी केल्यास त्याचं जास्त फायदा आपल्याला होतो असं म्हणतात. आपल्याला याच्यामध्ये प्रत्येक साईज मिळेल. तर All ते size किती available. रेट फक्त पासून? 250 रुपयापासून स्टार्टिंग आहे. ओके, तर फक्त 250 रुपयापासून याची स्टार्टिंग प्राइस आहे आणि तुम्ही याच्यामध्ये हवे ते साईज खरेदी करू शकता. त्यानंतर आणखी इथे ट्री दिसत आहेत, ते 7 चक्रासाठी जे आपल्याला हिलिंग देतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण नेहमी राहतं. तर अशा पद्धतीचे हे 7 चक्राज ट्री आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला साईज मिळते. त्यानंतर दिवाळीमध्ये माता लक्ष्मीशी संबंधित असलेली सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे शंख. शंखामध्ये सुद्धा तुम्हाला इथे बरीच व्हेरायटी बघायला मिळते. याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार तुम्ही बघू शकता. ही कोणते कोणते प्रकार आहे मला सांगाल? हे पूजा शंख. ओके,
स्पेसिफिकली हे पूजेसाठी वापरतात. पूजेसाठी कॉमनली कोणीही यूज करू शकतो. ओके. नॉर्मली सगळं आपण आणि काय प्राइस मध्ये स्टार्टिंग? 100 रुपीज स्टार्टिंग, बरं. 100 रुपीज ऑनवर्ड्स. बर. हे पूजा शंख आहे. याच्यात ओके. वेगवेगळे साईज येतात. 100% हे नॅचरल नॅचरल आहे. ओके. आणि हे खरे आहे कसं ओळखायचं? खरे आहे म्हणजे मी तुम्हाला लाईव्ह त्याचं हे सांगतो. ओके. म्हणजे अखंड आहे आणि खरे आहेत ओके. ते दोन्ही मी तुम्हाला सांगतो. आता कुठलाही शंख तुम्ही एक तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही हे घ्या. कुठलाही शंख तुम्हाला ओके. जे आवडेल कुठलाही तुम्ही हां. हे तुम्ही असं फेसिंग करून तुम्हाला कानला लावून बघा. बर. तुम्हाला एक आवाज येणार, एक व्हॅक्यूम सारखा आवाज येणार. म्हणजे ते पूर्ण अखंड पीस आहे. हं. आवाज येते तुम्हाला? हो. ते मेन निशाणी आहे की ते अखंड पीस आहे. वा. जर कुठे खंडित असेल किंवा कुठलं बनावटी असेल तर ते साऊंड पास नाही होणार त्याचा. अच्छा. हे मेन त्याचा सिम्बॉल आहे की ते पूर्ण नॅचरल वा. आणि अखंड हे piece आहे. तुम्हाला कोणीच सांगणार नाही, कारण हे शंख ओरिजिनल आहे कसं ओळखावं त्यांनी सांगितलंय की अगदी कानाला जरी लावलं तरी त्यातून असा हवेचा आवाज येतोय. जसं एखाद्या समुद्रकिनारी जसा हवा चालत असते तसा आवाज या शंखातून येतो आणि तो अखंड आणि ओरिजिनल आहे असं ओळखावं असं ते सांगतायत. तर इथे असलेले जे शंख आहेत ते खरोखर नॅचरल आहेत आणि तुम्ही हे खरंच कानाला लावून बघितले तर तुम्हाला त्यातून आवाज येईल. आणि हे कुठले शंख आहेत? आता हे आपण जे बघतोय शंखाचे प्रकार, हे विष्णू शंख म्हणतात त्याला. पूजा शंख किंवा विष्णू शंख. ओके. हे आपण नॉर्मली सत्यनारायण पूजा असते किंवा लक्ष्मी पूजनमध्ये कधी आपण हे ठेवू शकतो आपण देवारात आपल्या. त्याच्यानंतर आपण हे बघणारे हे वाजवणारे शंख आहे. हे आपल्या पूजामध्ये पण वापरू शकतो प्लस वाजवायला पण आपण वापरू शकतो. याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे, सगळे साईज आहेत. याच्यात पण पूजा साईजमध्ये. ओके. तर ह्याच्या व्यतिरिक्त आपण बघणार आहे दक्षिणमुखी शंख, ज्याला लक्ष्मी शंख पण म्हणतात. याच्यात खास म्हणजे याचं फेसिंग जे आहे तर हे आपण नॉर्मली शंख बघतो त्याचं हे ह्याला एक्झॅक्टली ऑपोजिट शंख फेसिंग, ह्याला लक्ष्मी शंख म्हणतात. हे खास स्पेसिफिकली हे आपण कधीही खरेदी करू शकतो आणि करतात पण दिवाळीमध्ये जास्त करतात. पण लक्ष्मी शंख हे प्रकार असा आहे ना की जास्त करून मेजॉरिटी 90% धनतेरस आहे किंवा लक्ष्मीपूजन दिवाळीचा दिवस आहे तेव्हा खास हे आपली खरेदी करतात लक्ष्मी शंखाची. याच्यामध्ये पण आपल्याकडे वेगवेगळे साईज, ऑल साईज अवेलेबल आहेत. हे आपण बघतो इकडे जम्बो साईजचे गोमती चक्र आहेत. ओके. जे आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा लॉकरमध्ये असं खास जागी आपल्या पर्सनल स्पेसमध्ये आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या पूजेमध्ये स्थापना करून नंतर आपण वर्षभर याच्यात ठेवू शकतो. नंतर आपण हे बघणारे शंखाचे स्टँड, म्हणजे आपण जे आता शंख बघितले ते आपल्याला ठेवायचे कसे. हे आपण शंख जे आता बघतायत ना त्याचं ठेवायचं कसं, म्हणजे शंखाला कधी पण रिकामा नाही ठेवत. आपल्या हिंदू ह्याच्यात कधी शंख पाणी भरून ठेवायचं, त्याला या असं पोझिशनमध्ये असं हे त्याचं शंखाचं स्टँड आहे. ओके. शंखच्या स्टँडवरती शंखाला असं शंखचे जे टोक असतं ते आणि हे कासवचा फेस ओके. हे एका बाजूला आपल्या देवारात ईस्ट वेस्टचं किंवा पूर्व पश्चिम ओके. हे डिरेक्शनमध्ये ठेवायचं. असं ठेवायचं असतं आणि ह्याच्यात ओके. पाणी भरून ठेवायचं. रोज पाणी त्याचं चेंज करा. ते शंखाचं लाईफ पण चांगली राहते. आणि समजा तुम्ही वाजवणारा शंख घेताय, शंख वाजवणाऱ्या शंखमध्ये तुम्ही रोज पाणी बदली केलं ना तर त्याचा आवाज अजून खुलणार. ओके. आणि स्मूथ असतो. आणि शंखाबद्दल तुम्हाला अजून एक विशेष माहिती देतो. आता समजा छोटा मुलगा असेल, बाळ जन्म झाला तर सुरुवातीला त्याला बोलायचं समजा नाही होतं तरी लोक पूर्वीच्या याच्यात सांगायचे की शंखाचं पाणी त्याला द्यावं की त्याचा आवाज खुलणार. याच्यासाठी पण शंख विशेष मानलं जातं आपल्या याच्यात. आणि वाजवणारा शंख तर बेस्ट म्हणजे खास मानलं जातं की संध्याकाळच्या वेळी आपल्या घरात वाजवणं म्हणजे खूप चांगलं आहे की त्याच्याने निगेटिव्हिटी बाहेर जाते. आणि मेन सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपण महत्त्वाची गोष्ट सांगतो शंखाबद्दल की ते पण आहे की शंख वाजवणारे कधी हेल्थचा प्रॉब्लेम नाही. बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन, शंख तुम्ही एकदा वाजवला ना टो टू टॉप टू टो पूर्ण तुमचं ब्लड सर्क्युलेशन होऊन जातं आणि कधी हार्ट ब्लॉकेजचा प्रॉब्लेम नाही ना. तेवढं पॉवर आहे त्या शंख वाजवण्यामध्ये. दिवाळी पूजेसाठी लागणारं साहित्य आपण बघितलं. याही व्यतिरिक्त दिवाळी पूजेसाठी लागणाऱ्या पूजेचं संपूर्ण साहित्य, मग ते हळदी कुंकुम रोळी वगैरे जे काही आहे, अगरबत्तीपासून सगळं साहित्य इथे तुम्हाला मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीमध्ये विशेषतः महालक्ष्मीला किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं जातं. तर ते कुंकू हळदीपासून तयार केलेलं आणि अगदी नॅचरल कुंकू तुम्हाला इथे मिळणार आहे. तुम्ही हे कुंकू इथे बघू शकता. आणि अगदी स्मेल घेतला की हे हळदीचा स्मेल येतो, कारण हे ओरिजिनल हळदीपासून तयार केलेलं आणि बिना केमिकलचं कुंकू आहे. सो हे कुंकू सुद्धा तुम्हाला इथे फक्त 60 रुपयामध्ये मिळणार आहे.
पूजेसंबंधित तुम्हाला दिवाळीचं कुठलंही साहित्य हवं असेल तर ते तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता. फक्त दिवाळीसाठीच नाही तर वर्षभरासाठी जे काही पूजेचं साहित्य तुम्हाला लागतं ते सगळं साहित्य या एकाच दुकानात मिळणार आहे. त्याही व्यतिरिक्त दिवाळीसाठी लागणारे काही घर सजावटीचं साहित्य आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. पूजेसाठी पूजेच्या सजावटीसाठी लागणारं साहित्य आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. इथे आसन आहे, आसनाची बरीच व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप मस्त आणि सुंदर आहे, एकापेक्षा एक आहे. त्याच्याचबरोबर तुम्हाला तोरण हवं असेल आणि काहीतरी युनिक तोरण हवं असेल, मोत्यांच्या माळा वगैरे, तर ते सुद्धा यांच्याकडे आहेत. याच्यामध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते. हे आणखी क्रिस्टल आणि मोत्यांचं कॉम्बिनेशन वाला तोरण आहे ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर लक्ष्मी मातेची पाऊलं सुद्धा आहेत जे तुम्हाला 2 कलरमध्ये सुद्धा मिळू शकतात. याच्यामध्ये सुद्धा वेगळे साईज तुम्हाला मिळतील आणि वेगवेगळे डिझाईन सुद्धा याच्यात तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर कॅन्डल लावायसाठी किंवा दिवे लावायसाठी असे स्टँड आहे, एकापेक्षा एक आहे. तुम्ही याच्यावर वॉटर लॅम्प सुद्धा लावू शकता. याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी आहे. हे बघा, असे कॅन्डल तुम्ही लावू शकता, शुभ लाभ लिहिलेले. बरीच व्हेरायटी तुम्हाला एकापेक्षा एक इथे बघायला मिळते. आणि पाऊलांमध्ये सुद्धा बघा, अगदी छोट्या साईजपासून रत्नजडित असे पाऊलं सुद्धा मिळतात. आणि त्यानंतर घर सजावटीसाठी लागणारे जे किंवा पूजेच्या ठिकाणी आपण पूजा म्हणतो ते ठिकाण सजवण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे हे वुडनचे स्पेशल आहेत, शुभ लाभ लिहिलेले. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळी व्हेरायटी मिळतात. आणि हे बघा, रत्नजडित तुम्हाला हवे असतील असे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या ठिकाणी जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो तर असे एकापेक्षा एक सुंदर रत्नजडित शुभ लाभ चिन्ह प्रतीक आपण लावू शकतो. आणि याच्यामध्ये बघा, मोठे साईज सुद्धा आहे, अशी लटकन अशी पेअर तुम्हाला मिळते. अतिशय सुंदर दिसतं घर सजावटीसाठी. आपण दाराला सुद्धा लावू शकतो किंवा देवघराला सुद्धा अशा प्रकारे तुम्ही लावून ते सजवू शकता. हे बघा, गुलाबाच्या फुलांमध्ये आणि डिझाईन सुद्धा खूप भारी आहे. त्यानंतर आणखी मोत्यांमध्ये तुम्ही बघू शकता, वाव, क्रिस्टल आणि मोत्यांचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. आणि बरीच व्हेरायटी तुम्हाला असे लटकन शुभ लाभ तुम्ही दाराला लावू शकता, पूजेच्या ठिकाणी लावू शकता किंवा जिथे तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा कराल, घरी असेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी, तुमचा बिझनेस असेल, ऑफिसमध्ये सुद्धा अशा प्रकारे याने तुम्ही सजावट करू शकता. तर एकापेक्षा एक असे फुलांचं डेकोरेशन तुम्ही घर सजावटीसाठी घेऊ शकता. मोत्यांची तोरणं असतील किंवा आणखी काही बरीच व्हेरायटी युनिक प्रॉडक्ट तुम्हाला इथे बघायला मिळतात. तर हे तुम्ही बघू शकता, अगदी साधे सिंपल जे तोरण आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि खूप वेगवेगळे डिझाईन आहे, बरीच व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते. पानांची, फुलांची अशी डिझाईन आहे. तोरणांची ही सगळी व्हेरायटी अगदी कमी किमतीपासून तुम्हाला इथे मिळते. कपड्यांचं तोरण हवं असेल तर अशा फुलांच्या माळा सुद्धा तुम्हाला इथे मिळतात. आणि लटकन हे दरवाजाला लावायसाठी याच्यामध्ये सुद्धा बरेच साईज आणि बरीच व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते. बघा, आणि घराचा मुख्य दरवाजा सजवण्यासाठी अशी तोरणं तुम्ही यूज करू शकता. अगदी स्वस्तात मस्त आहे आणि फक्त 150 रुपयापासून इथली ही तोरणं तुम्हाला मिळतात. आणि त्यानंतर आपण घराचा मुख्य दरवाजा सजवण्यासाठी जे काही साहित्य लावतो ते जसं हत्तीची प्रतिमा आहे, शुभलाभ प्रतिमा आहे किंवा गायीची प्रतिमा वगैरे आपण दरवाजाला लावत असतो. आणि हे अशी चरण पादुका देवी लक्ष्मीच्या सुद्धा लावत असतो. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरीच साईज आणि बरीच व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते. घराचा मुख्य दरवाजा व्यतिरिक्त आणखी महत्त्वाचा मुख्य भाग आहे तो घराचा उंबरठा. आणि घराचा उंबरठा सुद्धा आपण अतिशय प्रेमाने आणि आपल्या सुखसमृद्धीसाठी सजवत असतो. आणि देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्याच्यासाठी सुद्धा आपण घराचा उंबरठा सजवू शकतो अशा पद्धतीच्या पट्ट्यांनी. आपण ही अशा पट्ट्यामध्ये तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर डिझाईन आहे. देवी लक्ष्मीची पावलं आहे आणि याच्यामध्ये बरीच व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते. तर अशा पट्ट्या तुम्ही घराच्या उंबरठ्याला लावू शकता. तर श्री साई सुगंधी या शॉपमध्ये येऊन तुम्ही पूजेसंबंधित संपूर्ण साहित्य खरेदी करू शकता. दिवाळीसाठीच नाही तर आपल्याला वर्षभर लागणाऱ्या सणांसाठी लागणारं पूजेचं संपूर्ण साहित्य तुम्हाला इथे मिळणार आहे. सो तुम्ही इथे येऊन नक्कीच खरेदी करू शकता. इथे असलेल्या वस्तूंबद्दल संपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
परत एकदा या दुकानाचा ॲड्रेस सांगते. तुम्ही जर डोंबिवलीला आलात तर डोंबिवली ईस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी 2 मिनिटाच्या वॉकिंगवर तुम्हाला रामनगर इथे यायचं आहे. कल्याण ज्वेलर्सच्या लेनमध्ये अगदी शिव मंदिर रोडवर तुम्ही आलात तर श्री साई सुगंधी या नावाची ही शॉप आहे. इथून तुम्ही ही खरेदी नक्कीच करू शकता. सो अशा पद्धतीने हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय. याही व्यतिरिक्त देवपूजेसंबंधित वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल, तशी दुकानं माहिती असतील तर कमेंटमध्ये सुचवा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. पाहत रहा लोकमत सखी.